छपरामधून भाजपच्या छोटी कुमारी या सध्या पिछाडीवर आहेत। छपरामध्ये केसरीलाल यादव आहेत। राजदचे निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्याविरुद्ध भाजपच्या छोटी कुमारी आहेत, ज्यांनी आता पिछाडी घेतलेली आहे। एनडीएचे 158 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे। किशनगंजमधून भाजपच्या स्वीटी सिंग या सध्या पिछाडीवर गेलेल्या आहेत। 243 जागा आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत। त्या सर्व जागांचे कल आता हाती आलेले आहेत। हे सुरुवातीचे कल आहेत, अंतिम निकाल नाही, त्यामुळे यात बदल होऊ शकतो। मोकामामधून आरजेडीच्या वीणा देवी या सध्या पिछाडीवर आहेत। एनडीएचे 158 उमेदवार हे सध्या आघाडीवर बघायला मिळतात। महुआमधून तेजप्रताप यादव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते, ते सुद्धा पिछाडीवर गेलेले आहेत। मुकेश रोशन आणि संजय कुमार यांच्या विरुद्ध ते मैदानात उतरलेले होते, पण तेजप्रताप यादव हे सध्या पिछाडीवर आहेत। महत्वाची आकडेवारी आहे इंटरेस्टिंग वळणावर बिहारची निवडणूक आणि त्याचे सगळे निकाल। 158 जागांसह एनडीएने जोरदार मुसंडी मारलेली आहे बिहारच्या निवडणुकीत, त्यामुळे एक्झिट पोलचे जे अंदाज होते त्यानुसार निकाल बिहार निवडणुकीतला बघायला मिळतो। तर शिवदीप लांडे जे की बिहारचे सिंघम पोलीस अधिकारी आहे, ते देखील पिछाडीवर आहे। त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला होता। पोलीस सेवेतून त्यांनी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेत राजकीय प्रवास आपला सुरू केलेला होता, पण त्यात त्यांना सध्या तरी यश मिळताना दिसत नाहीये। मधेपुरामधून आरजेडी आघाडीवर आहे। राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव यांनी परत एकदा आघाडी घेतलेली आहे। राघोपूर मतदारसंघ ही होम पिच आहे तेजस्वी यादव यांची, आणि तिथे त्यांनी आघाडी घेतली आहे। छपरामधून आरजेडीचे केसरीलाल यादव हे आघाडीवर आहेत। केसरीलाल यादव हे भोजपुरी अभिनेते आहेत, त्यांचा मोठा प्रभाव तिथे आहे। तर बिहार निवडणुकीचं विश्लेषण आपण वेगवेगळ्या मान्यवरांकडून जाणून घेतोय। स्टुडिओत सुद्धा काही प्रमुख पाहुणे आपल्यासोबत आहे, आणि त्याचबरोबर आता पवार गटाचे प्रवक्ते आणि नेते प्रशांत जगताप हे सुद्धा आपल्यासोबत कनेक्ट झालेत। त्यांचा नेमका काय विश्लेषण आहे बिहारच्या निवडणुकीबद्दल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। प्रशांत जगतापजी, आपलं पहिल्यांदा स्वागत, आणि तुमचं अॅनालिसिस जी आकडेवारी आता समोर येते त्यावरचं। नाही, हे पहा, या ठिकाणी आता सकाळपासून जी मतमोजणी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये पोस्टल वोटची मोजणी आणि नंतरच त्या या ठिकाणी ईव्हीएमच्या एकूणच बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट ही मोजायला सुरुवात होती। याच्यामध्ये हा प्राथमिक अंदाज हा एकूणच जो आहे तो पोस्टल वोटिंगचा आहे। अजूनही या ठिकाणी मुख्य मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे, त्याच्यामुळे या अंदाजावर जाता येणार नाही। आता जरी अंदाज एनडीएच्या बाजूने दिसत असला तरी मला असं वाटतं की साधारणतः 12:30-12:30च्या पुढे खऱ्या अर्थाने निकाल हाती यायला सुरुवात होईल। आणि मला खात्री आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने श्री तेजस्वी यादव असेल, श्री राहुलजी गांधी असेल, किंवा एकूणच या ठिकाणी इंडिया आघाडीचे जे काही कष्ट त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्या कष्टातच चीज झाल्याचं राहणार। पण तुम्हाला वाटतं का प्रशांत जगतापजी, कारण राहुल गांधी यांनी एसआयआरचा मुद्दा बराच तापवला होता, तिथे मतदार अधिकार यात्रा सुद्धा राहुल गांधींनी काढली होती, काही मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेले होते, पण राहुल गांधींच्या या सगळ्या प्रयत्नांना तितकंसं यश सध्या तरी मिळालेलं दिसत नाहीये। काँग्रेसच्या जागा आपण बघितल्या तर, आणि महागठबंधनच्या जागा बघता सुद्धा सगळ्यात मोठा त्याच्यातला जो काही ड्रॉबॅक होता तो एसआयआरचाच होता, ज्याच्यामुळे तब्बल 60 ते 65 लाख नावं ही वगळण्याचा कट रचण्यात आला। अर्थात हे काय आमचं काय हे रडगाणं नाही की बाबा रडीचा डाव नाही, याच्या संदर्भातला विषय क्लिअर आहे की ज्या मुद्द्यावर म्हणजे मी सुद्धा मी विधानसभा लढलेली असल्यामुळे मला माहिती आहे, विधानसभेचे निकाल खूप कमी मतदारसंघामध्ये 40-50 हजार किंवा 1 लाखाच्या मताच्या लीडचे असतात। बाकीचे मॅक्सिमम म्हणजे 80% मतदारसंघ हे 5,000, 7,000, 15,000च्या लीड मध्येच कोणीतरी जिंकणं किंवा कोणीतरी पराभूत होणं असा विचार असतो। बिहार सारख्या राज्यामध्ये 65 लाख मतं म्हणजे साधारणतः 225 जागेंना जर विचार केला तर साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये 50-50 हजार मतदारांच्या उलट फेर झालेला आहे। त्याच्यामुळे साहजिक आहे की या निकालामध्ये ज्यावेळेस यादी प्रसिद्ध होईल, ज्याच्यामध्ये विजय झालेले उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यामधलं जे काय डिस्टन्स राहील, ज्याच्यामध्ये जो काय गॅप राहील विजयाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करेल की एसआयआर सारखा एखादा जो काय क्लुप्ती लढवली जाते, युक्ती लढवली जाते, आणि त्यामध्ये एखाद्या राजकीय पक्षाला नामोहरम करण्याकरता तब्बल 65 लाखाच्या आसपास नावं ही निवडणुकीच्या 3-4 महिन्या अगोदर वगळली जातात। याचा अर्थ क्लिअर आहे की त्या ठिकाणी कुठेतरी वेगवेगळा व्यवस्थित सर्वे करण्यात आला होता, कुठले मतदार कुठल्या पद्धतीने एकूणच सगळ्या विधानसभेच्या कुठल्या मतदारसंघातून प्रभाव पाडणार आहे, त्यांना जर त्यांची जर वजाबाकी केली
तर त्या मतदारसंघामध्ये एकूणच काय उलटफेर होऊ शकतो, अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं नियोजन, चुकीचं नियोजन आमच्या दृष्टीने, पण त्यांच्या हिताचं नियोजन हे सत्ताधारी आघाडीने केलं असा आमचा थेट आक्षेप आहे. प्रशांत जगतापजी, तुमचं जे आर्ग्युमेंट असतं विरोधी पक्षांचं त्याबद्दल भाजप नेते वारंवार म्हणतात की पहिल्यांदा तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आणि मतदार यादीवर आक्षेप घेता, मग ही SIRच्या नावाखाली मतदार यादी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला तर परत भाजप काहीतरी कुटील कारस्थान करताय, मागच्या दरानं काहीतरी प्रयत्न करताय, निवडणूक आयोग मॅनेज झालं असे आरोप तुम्ही करता. मग आम्ही करायचं काय असा प्रश्न निवडणूक आयोग आणि भाजप विचारतो. असं आहे की ज्यांची नियत साफ असते ते मंडळी नका या सगळ्या निवडणुकांच्या पलीकडे जाऊन निवडणुकीच्या म्हणजे 2 वर्ष अगोदर 3 वर्ष अगोदर या संदर्भातली नका कृती करू शकतात. त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण की यादी नका या ठिकाणी रिचेक करणे, यादीमध्ये दुरुस्ती करणे, यादी प्रसिद्ध करून सजेशन ऑब्जेक्शन मागवणे आणि नंतर अंतिम यादी प्रसिद्ध करणे हा 1.5, 2, 2.5 वर्षाचा कार्यकाळ असला तर त्या ठिकाणी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष दोघंही प्रशासनाबरोबर डायलॉग ठेवून ते व्यवस्थित करू शकतात. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये ज्या काही दुरुस्त्या करायच्या असतील त्या निवडणुकीच्या शेवटच्या 90 दिवसात 120 दिवसात केल्या जाणार. याला तुम्ही काय म्हणाल? कारण की आमचा दुरुस्तीला आक्षेप कधीच नव्हता, पण दुरुस्ती फक्त आणि फक्त एखादी निवडणूक आल्यानंतर कशी काय होते आणि त्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने किंवा राज्य निवडणूक आयुक्त, त्या राज्याचा राज्य निवडणूक आयुक्त असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयुक्त असेल, यांना अशा प्रकारची नका आयडियाज किंवा अशा प्रकारचे नका वेगळ्या प्रकारचा मार्ग हा शेवटच्या 3-4 महिन्यात का सुचतो, हा आमचा मूळ आक्षेप आहे. आमचं तर क्लिअर म्हणणं आहे की जर बीजेपी त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री अमित शहा हे किंवा त्या राज्याचे भाजपचे नेते जर खूप मातबर असतील तर त्यांनी ही यादी दुरुस्ती करावी, बॅलेट पेपरवर जावं, या राज्यातून या देशातून जे काय व्हायचंय ते होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय या ठिकाणी जनताही गप्प बसणार नाही असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे जगतापजी, मी आता गाडे यांच्याकडे जातो. भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत, त्यांनी तुमचं आर्ग्युमेंट आणि तुमची भूमिका ऐकलेली आहे, यावर त्यांना काहीतरी म्हणायचं आहे. प्रशांत भाऊंनी म्हटलं त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे, मलाही माहिती आहे तुम्ही लढवलेली आहे. प्रशांत भाऊ, मला एक सांगा, मतदार याद्यांमध्ये ॲडिशन आणि डिलिटेशन होत असते की नाही, हे निरंतर प्रक्रिया चालत असणारी आहे आणि तुम्हीच SIRला विरोध करतायत, शरद पवार साहेब करतायत, काँग्रेस करते, असे दोन्ही भूमिका नाही नका मांडू ना. बघा, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे, सगळ्यांचंच मत आहे. मग ज्यावेळेस दुरुस्ती होती त्यावेळेस दुरुस्तीला विरोध करायचा, हा कुठला दुटप्पीपणा आला तुमचा? प्रशांत जगताप, तुम्ही ऐकलत का? मी ऐकलं, मला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल. मुळात विषय असा आहे की अशा प्रकारच्या SIR किंवा एकूण नका मतदार यादीच्या दुरुस्तीला आमचा विरोध नाही. विरोध आहे टायमिंगला. माझा स्वतःचा मतदारसंघ ज्याच्यामध्ये मी 1,28,000 विक्रमी मतदान घेतलं पण 7,100 मतांनी पराभूत झालो. माझं अॅनालिसिस मी त्याच्यानंतर एक्सेल सीटवर ज्या लोकसभा म्हणजे 5 महिन्यापूर्वी झालेली लोकसभा 2024 आणि विधानसभेची 2024 निवडणुकीच्या याद्या क्रॉस चेक केल्यानंतर लक्षात येतं की शेवटच्या 3 महिन्यामध्ये 73,200 नावं ही बोगस पद्धतीने दुबार तिबार करून त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्याच्यामध्ये माझा 7,000 मतांनी पराभव झालाय. आमचं म्हणणं वारंवार निवडणूक आयोगाला तेच आहे. आज बिहारची निवडणूक झाली ना तर तुम्ही पुढच्या 6 महिन्यांनी बिहारच्या निवडणुकीची यादी ही काय तुम्हाला SIR करायचंय, आणखी नवीन काय RIS करायचंय, जे काय करायचंय ते करा आणि नका त्या ठिकाणी कामाला लागा. पुढच्या 3 वर्षाची लोकसभा आणि पुढच्या 5 वर्षाची लोकसभा दुरुस्त करा. हा एक पहिला भाग. दुसरा भाग आम्ही सातत्याने सांगतोय, आमच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेला झाल्या शेवटच्या 3 दिवसानंतर मतदान 20 नोव्हेंबरला होतं. 16 नोव्हेंबर पर्यंत याद्यांमध्ये नावं कट होती आणि नावं नका ऍडिशनल होऊन ऍड होऊन त्या ठिकाणी त्या प्रकारच्या मतदार याद्या त्या निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या जात होत्या. आमचं म्हणणं क्लिअर आहे, ज्या दिवशी राज्य निवडणूक आयुक्त त्या राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त आचारसंहितेची घोषणा करतात, पुढच्या 60 दिवसांमध्ये या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या दिवशी यादी लॉक व्हायला पाहिजे. त्या दिवशी यादीतून एक पण नाव डिलीट व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर यादीमध्ये नाव समाविष्ट नाही व्हायला पाहिजे आणि ती यादी सेम डे ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी त्या राज्यातल्या विरोधी पक्षापासून सत्ताधारी पक्षाला त्या याद्या ह्या दिल्या गेल्या पाहिजेत, त्या डिजिटल सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत, त्या या ठिकाणी मॅन्युअली सुद्धा दिल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी की या याद्यांमध्ये कुठेही काटछाट होणार नाही किंवा कुठेही जास्तीच्या पद्धतीने टाकली जाणार नाही. हा सगळा गुंता चालू होतो. राज्य निवडणूक आयोगचे, केंद्रीय निवडणूक आयोग जे एकूण केंद्र सरकारचं ताटाखालचं मांजर झाले ते शेवटच्या क्षणापर्यंत याद्यांमध्ये बदल करतात. त्यावेळेस विषय माझे भाजपच्या प्रवक्त्याला विनंती आहे, तुम्ही कृपया करून या ठिकाणी जागेवरची वस्तुस्थिती
मूळ ज्या ठिकाणी उमेदवार नाही त्याची वस्तुस्थिती समजून घ्या. अशा प्रकारचे मतदार येण्यामुळे घोळ हे भारत स्वतंत्र झाल्यापासून कधी झाले नव्हते. हे अलीकडच्या काळात रोज नवीन नवीन बदल दिसत आहेत. हे भारताच्या लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्तेवर कोणतरी बसणारे, विरोधी पक्षात कोणीतरी राहणारे. आमचा अट्टहास नाही की आम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी तुम्हाला जर सत्तेत जायचं असेल तर तुम्ही सरळ मार्गाने जा. अशा प्रकारचे डावपेच करून किंवा अशा प्रकारचे नका चुकीच्या भानगडी करून जाऊ नका. हेच आम्हाला त्यांना सांगणं आहे. ठीक आहे, म्हणजे या निवडणुकीचे निकाल जे सध्या हाती येत आहेत ते मॅन्युप्युलेटेड आहे, निवडणूक आयोग कॉम्प्रोमाइज झाला असा तुमचा थेट आरोप आहे. त्याबद्दल प्रकाश गाडेंना आणखी काय बोलायचं आहे, मी त्यांच्याकडे जातो. पण ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत आहेत. मला त्यांच्याकडून सुद्धा त्यांची बाजू जाणून घ्यायची आहे. सुनील मोदीजी, जवळपास 160 जागांवर आता एनडीएच्या उमेदवारांनी आघाडी